सासूचा मृतदेह सुनेने भरला पोत्यात. पण नेमकं घडलं तरी काय? चला तर आपण पाहणार आहोत जालन्यामध्ये घडलेल्या हत्या प्रकरणाचं नक्की कारण काय होतं. काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जालन्यातील एका सुनेने तिच्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे. तर नक्की काय झालं? जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सुनेने तिच्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात लपवण्याचा प्रयत्न केला. जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात ही घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या नक्की काय झालं? पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव सविता, तर हत्येचा आरोप असलेल्या सुनेचे नाव प्रतीक्षा असे आहे. प्रतीक्षा ही तिची सासू सविता या दोन्ही जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात एका घरात राहत होत्या. काही दिवसापूर्वी त्यांचं भांडण झालं होतं आणि याचाच राग तिने मनात धरून प्रतीक्षाने सासूची निर्घृणपणे हत्या केली होती आणि आता ती परभणीकडे पळून गेली होती. हत्येनंतर प्रतीक्षाने तिच्या सासूचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोत्याचे वजन जास्त असल्याने ती उचलू शकली नाही. त्यामुळे सासूचा मृतदेह घरातच सोडून प्रतीक्षाने तिथून पळ काढला. जालना पोलिसांनी सुनेला अटक केली. सासूची हत्या करून फरार झालेल्या सुनेची पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत आणि जालना स्थानिक गुन्हा शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. प्रतीक्षा ही तिची सासू सविता यांचे वय 45, तरीही तिची हत्या करून ही फरार झाली होती. सासूची हत्या करून ती परभणी येथे पळून गेल्याची ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांची पथके आरोपी महिलेच्या परभणी येथे जाऊन मुसक्या आवळल्या. जालना पोलिसांनी तिची अवघ्या काही तासातच शोध लावून तिला जेलबंद केलेला आहे. तर असं काही आपण जालन्यात घडलेली घटना पाहिलेली आहे. तर प्रेक्षक हो, अशी काही जालन्यामध्ये घडलेली घटना आपण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन कथेबरोबर, नवीन स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.